नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, रॅमन मॅग्सेसे या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन 1 1953, ऑप्शन 2 1950, ऑप्शन 3 1965, ऑप्शन 4 1957। या प्रश्नाचे उत्तरे ऑप्शन 4 1957। प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 नांदेड, ऑप्शन 2 औरंगाबाद, ऑप्शन 3 लोणेर, ऑप्शन 4 नाशिक। उत्तर आहे ऑप्शन 3 लोणेर। पुढचा प्रश्न आहे, सोनेरी पॅगोडांची भूमी म्हणून कोणत्या देशास ओळखले जाते? ऑप्शन 1 म्यानमार, ऑप्शन 2 श्रीलंका, ऑप्शन 3 इंडोनेशिया, ऑप्शन 4 जपान। उत्तर आहे ऑप्शन 1 म्यानमार। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञानाने हा सिद्धांत मांडला की सूर्य हा आपल्या सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे? ऑप्शन 1 आइन्स्टाईन, ऑप्शन 2 कोपर्निकस, ऑप्शन 3 गॅलिलिओ, ऑप्शन 4 न्यूटन। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कोपर्निकस। खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन 1 सिल्वर, ऑप्शन 2 तांबे, ऑप्शन 3 जस्त, ऑप्शन 4 ॲल्युमिनियम। उत्तर आहे ऑप्शन 3 जस्त। प्रश्न 6वा, हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी सुचविले होते? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन 3 स्वामी शंकरानंद, ऑप्शन 4 जयवंतराव टिळक। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 स्वातंत्र्यवीर सावरकर। पुढील प्रश्न आहे, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? ऑप्शन 1 शाकाहारी, ऑप्शन 2 मांसाहारी, ऑप्शन 3 सर्वभक्षी, ऑप्शन 4 यापैकी काही नाही। उत्तर आहे ऑप्शन 1 शाकाहारी। तर हत्ती हा शाकाहारी प्रकारचा प्राणी आहे जो फक्त शाकाहारी खाद्यच खातो। प्रश्न 8वा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 रासबिहारी बोस, ऑप्शन 2 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 3 महात्मा गांधी, ऑप्शन 4 गोपाळ कृष्ण गोखले। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 गोपाळ कृष्ण गोखले। पुढचा प्रश्न आहे, मिठावर लादलेल्या कराच्या निषेधार्थ कोणती चळवळ सुरू करण्यात आली होती? ऑप्शन 1 सविनय कायदेभंग, ऑप्शन 2 दांडी यात्रा, ऑप्शन 3 चालेजाव आंदोलन, ऑप्शन 4 असहकार चळवळ। उत्तर आहे ऑप्शन 1 सविनय कायदेभंग। प्रश्न 10वा, राज्यातील पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नाशिक, ऑप्शन 3 पुणे शिवाजीनगर, ऑप्शन 4 औरंगाबाद पैठण। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पुणे। तर पुण्यामध्ये शिवाजीनगर या ठिकाणी राज्यातील पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय आहे। पुढील प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे, जर तुम्हाला याचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात पहिल्यांदा सूर्य दिसतो? ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 2 दिल्ली, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 अरुणाचल प्रदेश। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।